श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुम्ही पूर्ण कनेक्टिव्हिटी पॉझिटिव्हिटी माझ्याशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आताची जी रास आहे ती आपण वृश्चिक राशीसाठी राशीफळ घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये 7 तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये काय घडणार आहे, काय पॉझिटिव्हिटी आहे, काय निगेटिव्हिटी आहे, एनर्जी पूर्ण चेंज करून घ्या. माझ्याशी कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या काही सत्य असत्य सगळ्या गोष्टी समजून जातील. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. अलख निरंजन, अलख निरंजन. तुम्हीही म्हणायला विसरू नका, अलख निरंजन. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीसाठी हा मंत्र कसा राहील, 7 डिसेंबर कसा राहील? थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, ग्रहण आहे, कसलं तरी आयुष्यामध्ये काही घरामध्ये काहीतरी किरकिर असतील, कटकट असतील, शुभ कार्यासाठी किंवा आनंद वगैरे होत नसेल तुम्हाला, आज दिवसभरामध्ये काहीतरी निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव तुमच्यावरती पडताना दिसत आहे. काहीतरी ग्रहण लागले, डोकं दुखतंय, छातीत दुखतंय, अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्रास होताना दिसत आहे. अचानकपणे अंग दुखतंय, अशा काही गोष्टींचा त्रास होत राहणार आहे. आशावादी राहणार आहात, जेणेकरून तुम्हाला त्रास होताना दिसत आहे. थर्ड पार्टी रिलेटेड काही प्रॉब्लेम तुमच्यामध्ये सुरू आहेत, ते संपणार कधी, थांबणार कधी, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा तुम्हाला मिळणार कधी, कधी हे सगळं होईल, ह्या सगळ्याचा विचार तुम्ही सतत करत आहे. सतत आपल्या नकारात्मक ऊर्जा कधी संपेल याचा सुद्धा तुम्ही लवकरात लवकर संपू द्यायचा प्रयत्न करत आहे. पण ती ऊर्जा संपत नाहीये, तुमच्या मागचा काळ सरत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. पण काही दिवस म्हणजे जानेवारी 1 तारखेनंतर तुमच्या आयुष्यात ग्रोथ दिसते आहे, पण तात्पुरती तुमची रोजची एनर्जी हीच आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त राहील. मुलांवरती लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून त्यांच्यात म्हणजे त्यांच्यामध्ये वाईट शक्ती, वाईट ऊर्जा निर्माण होऊ नये, चिडचिड करू नये, त्रास करून घेऊ नयेत. अजून असं आहे की थर्ड पार्टी रिलेटेड सुद्धा प्रॉब्लेम जास्त तीव्र दिसत आहेत. थर्ड पार्टी म्हणजे असं नाही की आपल्यामध्ये तिसरी व्यक्ती यावी. थर्ड पार्टी कोणीही असू शकतं, कामामध्ये असू शकतं, घरामध्ये असू शकतं, बाहेर मित्रमैत्रिणींच्यामध्ये असू शकतं. थर्ड पार्टीमुळे तुम्हाला थोडासा त्रास होताना दिसतो आहे. छोटीशी काहीतरी अशी चूक होईल, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त दिसते आहे. बॅलन्स आज दिवसभरामध्ये करायचा आहे, जेणेकरून वाईट काही घडणार नाही, वाईट काही गोष्टी होऊ नये त्याचा सुद्धा आज दिवसभरामध्ये प्रयत्न करायचा आहे. बॅलन्स क्रिएट व्यवस्थित करायचा आहे. समोरचं काय आपल्याशी बोलत आहे आणि आपण त्याच्याशी काय बोललं पाहिजे याचा विचार तुम्हाला आज व्यवस्थित करायचा आहे. आजचा शुभ दिवस आहे शुभ अंक आहे 4, अशुभ आहे 8. तुमचा उद्देश, हेतू काय आहे ह्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे, जेणेकरून त्याच्यावरती आज तुम्हाला कार्य करायचं आहे. काय हेतू, काय मुद्दा आहे हा व्यवस्थित स्पष्ट मांडायचा आहे समोरच्या समोर, किंवा आपल्याला तो पहिला समजून घ्यायचा आहे की माझा मुद्दा काय आहे, आज काय हेतू आहे माझा, त्याच्यावरतीच आज कार्य करायचं आहे, जेणेकरून ते कंप्लीट व्हावं. चिडचिड करायची नाही आहे, अथंग प्रयत्न करायचे आहे, जेणेकरून लवकरात लवकर आपलं कार्य सफल व्हावं, संपूर्ण कंप्लीट व्हावं. याच्यावरती जास्त प्रयत्न करायचा आहे, याच्यावरती फोकस करायचा आहे. ग्रहण कसं लागलं, काय लागलं, कसं मला थांबायचं नाही आहे. सकाळी जरी वाटलं आपल्याला काय एनर्जी डाऊन वाटली, तरी दिवसाची सुरुवात चांगली होईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना एनर्जी जर आवडली असेल, मॅच झाली असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यामध्ये सुद्धा हे बदल घडतील. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.